वाराणसी आई बाबा जुंबोजी ठोकरीकर ह्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। या मातोश्रीला सुद्धा माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष माझे सहकारी माझे बंधू सन्माननीय आदरणीय श्री नरेंद्रजी मोले साहेब मार्गदर्शक मुक्काम कोल्हा यांना माझा नमस्कार। तसेच प्रामुख्याने या मंचावर उपस्थित सन्माननीय मार्गदर्शक श्री रवींद्र भाऊ मोठेपुळे मुक्काम सोनेगाव यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच सन्माननीय मार्गदर्शक मस्के साहेब मुक्काम पालांदूर, सन्माननीय मार्गदर्शक श्री सुरेशजी पडोळे साहेब मुक्काम मांगली आणि सर्व सन्माननीय मंच या चर्चा बैठकीला उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक या सर्वांना सप्रेम नमस्कार। तर मानव जागृती करता तत्वशब्द नियम आणि अनुभवाच्या आधारे सुंदर अशी चर्चा बैठक या ठिकाणी पार पडत आहे। आणि यापूर्वी सन्माननीय आपलं जसं की विकार साहेब यांनी या मार्गात येण्याचं कारण सांगितलं, त्यांना काय अडचण होती त्या मंचावर असलेल्या सर्व मार्गदर्शक आणि सुंदर या बाबाच्या जीवनचरित्रावरती आणि मार्गदर्शन केलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे। तर मैत्री ढूंढवायची की जहाँ ज्ञान ज्ञान मिले, मंदिर ढूंढवायचा की जहाँ पे सही भगवान मिले, गुरु ढूंढवायचा जहाँ पे आत्मज्ञान मिले, और मार्ग ढूंढवायचा जो सुख और समाधान मिले। जब महान का जुम्मन जी कदाचित या महाराष्ट्रात कदाचित जन्माला आले नसते तर आमची अवस्था काय राहिली असतील, आम्ही कुठे राहत असतो याची सुद्धा कल्पना करमत नाही। कारण या ठिकाणी बसलेला प्रत्येक सेवक कुठल्या ना कुठल्या अडचणीतून, कुठल्या ना कुठल्या आर्थिक अडचणीतून, कुठल्या ना कुठल्या व्याधीतून, कुठल्या ना कुठल्या व्यसनातून, अंधश्रद्धेतून की ज्यांनी म्हणजे अनेक म्हणजे आपला देवदेवतांचा उपचार केला, अनेक डॉक्टरांचा इलाज केला आणि अनेक डॉक्टरांचा इलाज करूनही जेव्हा त्यांना म्हणजे सुख आणि समाधान मिळालं नाही तेव्हा त्यानं कुठं या मार्गामध्ये प्रवेश केला। हा मार्ग प्रत्येकाला मला सुद्धा सहजासहजी मिळाला नाही, सहजासहजी मिळाला नाही। आमच्यावरती जेवढे दुःख नव्हते तेवढे दुःख महान तेव्हा जुंबोजी यांच्यावरती होते। परंतु आपण म्हणतो, आपण बघतो, आपण या सृष्टीच्या पाठीवरती अनेक म्हणजे साधू संत होऊन गेले, फक्त स्वतःचा उद्धार केला, स्वतःच्या उद्धारात पलीकडे त्यांनी दुसऱ्यांचा कधी उद्धार नाही। परंतु महानच्या जिंदगीवर दुःख असताना सुद्धा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या जे लहान लहान मुलं होते ना, ते मुले कुत्र्याचा आवाज काढून मरत होते। हो असा कुत्र्याचा आवाज काढत आणि मरत, एवढे दुःख बाबावरती होते। बाबाला 3 मुलं होती, एकाचं नाव होतं सुभाष, दुसऱ्याचं नाव होतं गंगा आणि तिसऱ्यांचं नाव होतं डॉक्टर मनोज ठोकरीकर। बाबांचे 2 मुलं गेली, आणि तिसरा मुलगा आता जिवंत आहे, तो अमेरिकेला एक चांगला सायंटिस्ट आहे। एवढं दुःख बाबावरती होते। येडा धर्मस्थितीला आणि भौतिक भारत जेव्हा म्हणजे काय की जेव्हा अधर्म वाढत गेला, जेव्हा या जगाच्या पाठीवर अधर्म वाढत गेला तेव्हा भगवान श्री कृष्णाने जन्म घेतला दुष्टांचा नाश करण्यासाठी। आणि जेव्हा दानव वाढत गेले, ऋषी मुनींच्या जेव्हा म्हणजे काय की जेव्हा त्यांच्यावरती म्हणजे काय की दानवांचा आणि कृत्य वाढत गेले तेव्हा भगवान रामाने जन्म घेतला, आणि या महाराष्ट्रात जेव्हा मोगलांचा जेव्हा अत्याचार वाढला तेव्हा कुठे शिवाजी महाराजांनी जन्म घेतला, आणि दलितावर जेव्हा अन्याय होत गेला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला। आणि या महाराष्ट्रात जेव्हा म्हणजे काय की संपूर्ण या भारत देशामध्ये जेव्हा अंधश्रद्धा आणि व्यसन जेव्हा वाढत गेले, जेव्हा म्हणजे काय की अनेकांचे संसार उद्ध्वस्त व्हायची पाळी आली तेव्हा महान ते किंवा जुंबोजी जन्म घेतला, जेणेकरून आम्ही आज आम्हाला त्यांनी जगण्याचा मार्ग शिकवला। 6 ऑगस्ट 1942 जर अरुणा पल्लीनं जर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला असता तर 9 ऑगस्ट
ऑगस्ट 1942 हा क्रांतीचा झाला नसता आणि 9 ऑगस्ट 1942 जर क्रांती झाला नसता तर 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला नसता आणि 15 ऑगस्ट 1947 ला जर भारत देश स्वतंत्र झाला नसता तर 1950 ला आम्हाला प्रजासत्ताक दिन आला नसता. अगदी त्याच प्रकारे जर मान किंवा जन्मदिन 26 नोव्हेंबर 1945 ला त्यागाच्या कार्याची सुरुवात केली नसती तर 6 जानेवारी 1946 ला बाबांनी त्यागाच्या कार्याची समाप्ती केली नसती आणि 6 जानेवारी 1946 ला बाबांनी त्यागाच्या कार्याची समाप्ती केली नसती तर 25 ऑगस्ट 1948 ला एका परमेश्वराची प्राप्ती झाली नसती आणि 25 ऑगस्ट 1948 ला जर परमेश्वराची जर प्राप्ती झाली नसती तर 23 फरवरी 1949 ला बाबांनी मानव धर्माची स्थापना केली नसती आणि जर बाबांनी जर 23 फरवरी 1949 ला मानव धर्माची स्थापना जर केली नसती तर आज आम्ही हे सेवक या ठिकाणी हा कुटुंब तुम्हाला या ठिकाणी आम्ही जमलो शकतो हा स्टेज दिसला नसता. एवढी महान कृपा आमच्या बाबांनी करून ठेवलेली आहे. एवढी महान कृपा एवढी बाबांनी करून ठेवलेली आहे. पण त्या कृपेला आम्ही विसरलो. महान तुमचे कार्य अगाध असे कार्य आहेत. त्या कार्याची दखल घेणे सुद्धा आम्ही आजकाल विसरलो. त्या महामानवाला विसरलो आम्ही. त्या महामानवाला कारण की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे जरादारी वस्त्र मानसा तुझ्या आयुष्याचे पांघरतील जरी असला कपडा एसी उघडा जास्ती उघडा या कपड्याला धुतो कोण तर बाबासारखी मस्ती दोन बाबासारखे दोन या जगाच्या पाठीवरती नाहीत की ज्यांचे महान कार्य आहेत की कुणाकडून एक पैसा न घेता आणि कुठल्याही संस्थेला जेवढ्या या संस्था असतील त्या संस्थाला बाबा झुंझुनूचं नाव नाही आहे. आणि अनेक संत पाहिले सर्वांचे आश्रम आहेत कोणाचे उच्च आश्रम आहेत कोणाच्या शाळा आहेत कोणाच्या कॉलेज आहेत कोणाचे मेडिकल कॉलेज आहेत प्रत्येकाचं नाव आहे पण बाबांनी कुठल्याही संस्थेला आपलं नाव दिलं नाही कुठल्याही संस्थेला नाव दिलं नाही. परमात्मा एक त्या परमेश्वराचं नाव त्या बाबांनी प्रत्येक संस्थेला दिलेले आहे. असा गुरुनी म्हटलेला आहे की असा बाबा जगाच्या पाठीवर गुरु म्हटलं आहे. कारण ते सगळ्या जगासाठी जगता जगासाठी जगतील जगासाठी जगता जगासाठी जगतील जगासाठी त्यालाच खऱ्या अर्थाने मानव म्हणतात. आणि ते कार्य महान ते किंवा झुंझुनूने केले कारण ते स्वतःसाठी नाही जगले तर जगले दुसऱ्यांसाठी स्वतःच्या कुटुंब स्वतःचा प्रपंच जो होता स्वतःच्या पत्नीकडे लक्ष दिले नाही. एकच मुलगा असताना सुद्धा आपल्या मुलात सुद्धा विचार केला नाही. कारण जेव्हा संन्यासीचा मुलगा जेव्हा त्यांना भेटला आणि सांगितलं परमेश्वर प्राप्ती किंवा हा जो मंत्र तुला म्हणायचा असेल तर एक तर तू पागल असेल नाही तर मरशील नाहीतर महान तिला झुंझुनूजी कधी डगमगले नाही. जेव्हा बाबांचे त्यागाचे कार्य चालू होते आणि त्यागाच्या कार्य जेव्हा देवींचे जेव्हा पूर्ण झाले आणि जेव्हा नारायणरावची पोरगी जेव्हा भीमाबाई जेव्हा लहान असताना जेव्हा खेळत होती ना तेव्हा तिच्या अंगावरती लाल लाल पुरळ आले होते. तिच्या अंगावर तिचं संपूर्ण जो शरीर होता तिचा संपूर्ण शरीर त्या लाल मुंग्याने व्यापून टाकलं होतं. बाबाने बघितलं. बाबा म्हणतात माझ्या कुटुंबात या मुलीचं एवढं दुःखमय त्यागाचे कार्य असताना का परमेश्वराची ही प्राप्ती केल्यानंतर सुद्धा बाबांनी सांगितलं हे परमेश्वरा एकतर या मुलींचे भोळे तुम्ही दुरुस्त करा नाहीतर आपल्या मध्ये मला विलीन करा. असा कोण आहे जगाच्या पाठीवरती की स्वतःच्या पुतणीसाठी आपल्यामध्ये मला विलीन करा म्हणणारा या जगाच्या पाठीवर एक वेळ मानव म्हणजे तो म्हणजे महान तेगबहादूर एवढे महान कार्य बाबांनी केलेले आहेत. पण त्या कार्याची ओळख आम्हाला नाही. आम्ही अजूनही विरोध करत आहोत एकमेकांचा.
आणि अजून एकमेकांचे विरोध करतो. विरोध कमा दिसत आहे तो भवानी मंडळाचा होय, तो नागपूर मंडळाचा होय, तो तिमकीचा आहे, तो पालोरा पारशिवचा होय. बाबांनी हे नाही केलं. बाबांनी हे नाही केलं. अरे सर्व नद्या जो एका महासागराला मिळालेल्या आहेत, सर्व नद्या जो एका महासागराला मिळालेल्या आहेत, तेव्हा एखाद्या नदीला मी मोठा आहे म्हणण्याचा गर्व करू नये. सर्व मानवाच्या डोक्यावर एकच सूर्यमंडळ विराजमान आहे आणि तो सूर्य सर्व मानवांना समान जो प्रकाश देत आहे, तेव्हा त्या मानवानं मी मोठा आहे म्हणण्याचा कधी अहंकार करू नये. सर्व मंडळ जे एका बाबाने निर्माण केली, सर्व मंडळ जे एका बाबाने निर्माण केली, तेव्हा एखाद्या मंडळानं मी मोठा आहे म्हणण्याची शेगी मिळवणं. कारण सर्व मंडळ एका बाबाने निर्माण केली आणि सर्व कार्यकर्ते एका बाबांचे आहेत. सर्व कार्यकर्ते एका बाबांचे आहेत, तर त्या कार्यकर्त्याने शेवका फूट पाडण्याचा त्या माणसाने कधी करू नये, त्या कार्यकर्त्याने कधी करू नये, कधीच करू नये. आणि सर्व सेवक जे एका बाबाचे आहेत, आणि सर्व सेवक जो एका बाबाचे आहेत, तर शेवकाने एकमेकात विरोध करण्याचं हे पाप कधी करू नये. मानव धर्म आहे, कारण हा मानव धर्म आहे. सृष्टीच्या पाठीवर जेवढे मानव असतील त्या मानवानं मानवासारखे वागावं, हे बाबांनी दिलेली या मानव धर्माची व्याख्या आहे. बाबांनी दिलेल्या मानव धर्माची व्याख्या आहे आणि ती मानव धर्माची व्याख्या अजूनही आम्हाला कळलेली नाही. मानव धर्माचं नाही कळलं अजून. मानव धर्म म्हणजे काय हे अजूनही आम्हाला कळलेलं नाही. अजूनही आम्ही अंधारामध्ये आहोत. अजूनही आम्ही अंधारामध्ये आहोत. कारण आमच्यामध्ये विरोध आहे. सकाळी विनंती करायची, सायंकाळी प्रार्थना करायची. सकाळी विनंती करायची, सायंकाळी प्रार्थना करायची. मानव धर्म किती म्हणायचं आणि दुसरीकडे मानवाचा विरोध करायचं. हा कुठला मानव धर्म? असा मानव धर्म राहू शकत नाही. असा मानव धर्म राहू शकत नाही. ज्या मानवाच्या अंगामध्ये मानवी गुणधर्म असेल, ज्या मानवाच्या अंगामध्ये मानवी गुणधर्म असेल, त्यालाच खऱ्या अर्थात त्याला मानव म्हणतात. आणि ज्या मानवाच्या अंगामध्ये दानवी कवडे असेल, त्याला दहशतवादी म्हणतात. कारण दानवी कवडे त्याच्यामध्ये आहे, तो दहशतवाद निर्माण करण्याचा कार्य करते. तो मानव होऊ शकत नाही. तो कधी मानव होऊ शकत नाही. म्हणून मानवाचे कार्य केलं पाहिजे. काही लोक नाही करत, काही लोक विरोध करतात. त्याला कारण आहे. कारण सापाच्या दातात माशीच्या डोक्यात आणि विंचवाच्या शेपटीचीच असते. सापाच्या दातात माशीच्या डोक्यात आणि विंचवाच्या शेपटीचीच असते. परंतु या मानवाच्या संपूर्ण जेव्हा सगळ्यातच भरला आहे, जेव्हा या मानवाला जेव्हा विसर्ग भरलेला आहे, तेव्हा माणूस हा चांगलं सोडण्याचा कधी प्रयत्न करत नाही. तो वाईटच करण्याचं कार्य करते. आणि म्हणून माणसावरती दुःख येतात. आणि म्हणून माणसावरती दुःख येतात. दुःखाचे मूळ कारण आहे अहंकार आणि लोभ. अहंकार आणि लोभ हे दुःखाचे मूळ कारण आहे. जीवन जगण्यासाठी पैसा लागते. जीवन जगण्यासाठी पैसा लागते. आणि किती जरी पैसा कमावला तरी माणूस मेल्यानंतर हा पैसा घेऊन जात नसते. जगे आलो नुसती बांधून आणि जाणार आहे मी हात पसरून. जाणारा हात पसरून, म्हणून हात पसरून जाणार आहे. म्हणून तेव्हा तो जगदेचा सिकंदर जेव्हा तो मुक्त पावलांच्या सांगितलं, मी जेव्हा मरेन ना तर माझ्या हात फुले ठेवायचे. मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या हात फुले ठेवायचे. याला कारण असं होतं, कारण मी जगाचा जेव्हा राजा होतो, मी संपूर्ण जगावर मी राज्य केलं, सर्व जग जिंकलं. परंतु मी मेल्यानंतर आत्मात माझे इस्टेट आहे, पैसा आहे, पाणी आहे, गाड्या घोड्या साऱ्या गोष्टी आहेत. पण मेल्यानंतर मी काही घेऊन जाणार नाही. मेल्यानंतर मी काही घेऊन जाणार नाही आहे. ज्या माणसानं म्हणजे काय की ज्यांच्या घरी म्हणजे काय की उष्ण पाण्याचे नळ आहेत, ज्याच्या घरी उष्ण पाण्याचे नळ आहेत, ज्याच्या घरी थंड पाण्याचे नळ आहेत, मेल्यानंतरचा कोणी म्हणत नाही आणि इतके वर्ष यानं, इतके दिवस यानं थंड पाण्याच्या नळात आंघोळ केली, इतके दिवस यानं म्हणजे त्याच्या शावर खाली आंघोळ केली. याला आता शेवटची आंघोळ, याची आता शावर खाली करा कोणी म्हणणार नाही. तर त्या शेणीच्या गंड्यावरती तुमचं पाणी तपवल्या जाते, त्याच्यावरती आंघोळ करावी लागते.
त्याचं संपूर्ण आयुष्य गाड्या घोड्या कीर्तानी गेलं असेल, त्याचं संपूर्ण आयुष्य गाड्या घोड्या कीर्तानी गेलं असेल, त्याच्याजवळ एसी गाड्या असतील, एसी गाड्या असतील, पण मेल्यानंतर कोणी म्हणणार नाही आणि इतके वर्ष इतके दिवस जगला हा एसी गाडीत फिरला, याची मौत एसीच्या गाडीत द्या, कोणी म्हणणार नाही. तर म्हणणार काय आहे, म्हणणार एवढे काय तुराटी आणा, तांबी आणा, त्याची सकोली बांधा. इतका पैसा कमावला असेल, साऱ्या गोष्टी केल्या असेल, धन संपत्ती पुढे झाडाचे मोठाचे मोठार असतील, पण कोणी म्हणणार नाही अरे मेल्यानंतर नोटाचे बंडल घेता. तर का म्हणतील अरे चिल्लराला चिल्लर, 10 पैसे 25 पैसे 98 रुपया त्याच्या मौतीला फेका. कोणी म्हणणार आहे नोटाचे बंडल फेका, कोणी फेकणार आहे बेटा नोटाचे बंडल. फक्त लाया आणि मुरमुरे हे फेकल्या जातील, ते कशासाठी, तरी चिमणे पाखर आहेत ना यांना खाण्यासाठी, जे पैसे आहेत ना हे फाट भिकारी आहेत ना यांना उचलण्यासाठी, यांना उचलण्यासाठी. परंतु जीवनाचा अर्थ अजूनही आम्हाला कळलेला नाही. अरे या माणूस पडतो ना तर बायको कोपऱ्यात येते, बायको ते विसंबापर्यंत मडवट कुठण्यासाठी आणि मंगळसूत्र आणि बांगड्या फोडण्यासाठी समाज येतो. हा समाज येतो कसे, फक्त मशान घाटापर्यंत आणि पोरगा येतो ठिकोरी पुढेपर्यंत, पण माणसाची कीर्ती जाते स्वर्गापर्यंत. कीर्ती सूरत से कीरत बड़ी दिन कौन कौड़ जाए, सूरत तो जाती रहे कीरत कभी न जाए, कीरत कभी न जाए. म्हणून माणसाची कीर्ती असते, ती कीर्ती माणसानं कमावली पाहिजे. मी ज्या समाजात जन्माला आलो, ज्या समाजात जन्माला आलो, ज्या गावाकडे झटलो खेळलो, त्याच्या अंगा खांद्यावर खेळलो, त्याचा आम्ही देणे लागतो, देणे लागत नाही. त्या समाजासाठी मी काय करतो हे बघणं अत्यंत म्हणजे आवश्यक आहे. माणूसच्या जन्माला आला, माणूसच्या जन्माला आला तेव्हा प्रत्येक माणूस रडला, माणूसच्या जन्माला आला तेव्हा प्रत्येक माणूस रडला. या जगाच्या पाठीवरचा कोणी नाही आहे तर तो माणूस रडला नसेल. पण एक मानव आहे तो कधीच रडला नाही जन्मानंतर, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. हा कधीच रडला नाही आणि येशू ख्रिस्त हा कधीच हसला नाही पूर्ण आयुष्यात. हा कधीच, हा जो भगवान श्रीकृष्ण आहे ना हा कधीच म्हणजे रडला नाही. आयुष्यात जन्माला आला तेव्हा तो हसत होता. त्याला जेव्हा मांडलं डोक्यावरती नदीतून पार गेलं तरी तो हसतच होता, कारण त्याला माहित होता, कारण त्यांना माहित होतं हा मुठपोटाळा आहे, मी मरणार आहे, मुठपोटाळा मी मरणार आहे. आणि मरण आहे प्रत्येकाला माहित असूनही, मरण आहे प्रत्येकाला माहित असूनही माणूस वागते कसा, माणूस वागते कसा, मग तो तर आहे सर्वांना माहित आहे, पण माणूस वागते कसा, आपलं वागणं कसं. अरे माणूस जर जन्माला आला ना तर हे नातेवाईक जो आहे ना, हे समाज जो आहे हा समाज हसला. म्हणून जन्माला आला तेव्हा माणूस म्हणजे काही आला तेव्हा संपूर्ण जे नातेवाईक समाज असला, वेळे वाटण्यात आले, मिठाई वाटण्यात आली. पण माणूस जेव्हा गेला ना तेव्हा नातेवाईक रडले, नातेवाईक रडले. अरे समाज रडला पाहिजे, समाज. असं माणसाचं वागणं असावं. काहीतरी करून जावे, काहीतरी करून जावे या दुनियेतून जाताना. गैरून यावा समाज सारा निरोप शेवटचा घेताना, शेवटचा निरोप घेताना समाज कैवरला पाहिजे. परंतु आम्ही पैशाच्या मागं लागलो, पैसा आम्हाला प्रिय आहे, पैशासाठी साऱ्या मारामारी आहे, भावबंदकी आहे, भावाभावात अरे फूट आहे, भावाभावात फूट आहे. पैसा आवश्यक, जीवन जगणे पैसा आवश्यक आहे. पैसा कोणासाठी कमावतो आपण, पोरासाठी. अरे पोरगा जर चांगला असेल ना, पोरगा जर चांगला असेल तर पैसे कमवायची गरज नाही. आणि पोरगा जर नारायण असेल ना तर पैसे कमावणे फायदा नाही, कंट्रोल होणार आहे. नारायण पोरगा पैसे उडवणार आहे. म्हणून पोरगा चांगला असेल ना पैसे कमवायची गरज नाही, तो पोरगाच पैसे कमवणार आहे. आणि पोरगा जर नारायण असेल ना तर पैसे कमावणे फायदा नाही, तो संपूर्ण पैसा उडवणार आहे.